शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक व डिजिटल न्यूज चॅनल मुंबई तसेच कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरीतर्फे पुरस्कार सोहळा संपन्न. मराठा हॉल माळनाका रत्नागिरी येथे भव्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे केले होते आयोजन. सामाजिक बांधिलकीचा विचार करून समाज हितासाठी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला, धार्मिक, उद्योग व्यवसाय, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्यांचा प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक तसेच डिजिटल न्यूज चॅनल मुंबई आणि कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2024 रोजी पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सदर कार्यक्रम रत्नागिरी शहरातील मराठा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले. व्यासपीठावर माननीय उदय सामंत यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, जिल्हा प्रादेशिक रुग्णालयाच्या अधीक्षिका सौ संघमित्रा फुले, राजन शेट्टे, शिवसेना नेत्या सौ कांचन नागवेकर, इन्फिगोचे डॉक्टर श्रीधर ठाकूर, विनायक हातखमकर, प्रकट महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक रवी जाधव कोतापकर, शिक्षण महर्षी श्री केशव भोईर आणि कोकणचा सन्मान सामाजिक संस्थेचे काका तोडणकर, दत्ता खाडे, सुनील पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काका तोडणकर आणि रवी जाधव कोतापकर यांनी केले. त्यानंतर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी तर आभार सुनील पवार यांनी प्रकट केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पुरस्कार संयोजक समितीचे अध्यक्ष दत्ता खाडे, उपाध्यक्ष रवी कोतापकर, सचिव काका तोडणकर, कोषाध्यक्ष सुनील पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव भोईर, मोहम्मद मोनिये, दिनेश हुमणे, अमोल पाटेकर, रोहित साळवी, सचिन गुरव, सपना खाडे, निलेश कुमार सावंत, गणपत वारे, अरुण तोडणकर, अमोल खाडे, दिलीप कांबळे, संजना वाडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या ठिकाणी अन्य मान्यवर उपस्थित आहेत. या व्यासपीठाचा सन्मान राखून, मान राखून व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान राखूया आणि त्यांच्यासाठी 4 टाळ्या आनंदाने वाजवूया. आदरणीय श्री केशव भोईर साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आजच्या सुंदर सोहळ्यामध्ये तुम्ही मला ओळखत नसाल म्हणून माझं मी नाव सांगतोय, कारण निवेदकाचं नाव सहसा कोणी सांगत नाही. तर मी स्वतः राजेश गोसावी या कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमान जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आज अनेक मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे. तत्पूर्वी हा अशा प्रकारचा सुंदर सोहळा ज्या संस्थेने या ठिकाणी आयोजित केला त्या संस्थेविषयी 4 शब्द काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणूनच या ठिकाणी मी निमंत्रित करतो श्री काका तोडणकर साहेब यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या संस्थेविषयी माहिती द्यावी. श्री काका तोडणकर साहेब. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित आमचे आधार स्तंभ सर्व मान्यवर, कोकणचा सन्मान सामाजिक संस्था गेली 12 वर्ष रत्नागिरी तालुक्यातील विविध भागातील ग्रामीण भागातील
गावागावामध्ये कार्य करत आहे. शालेय शिक्षणाबाबत आरोग्यविषयक जे उपक्रम असतात त्या सर्व उपक्रमामध्ये कोकणचा सन्मान सामाजिक संस्था अग्रगण्याने पुढे असते. अनेक शाळांमध्ये, ग्रामीण भागातील शाळांमध्ये वह्या वाटपापासून शालेय उपयोगी वस्तूंचं वितरण या कोकणचा सन्मान सामाजिक संस्थेमार्फत गेली 12 वर्ष सातत्याने चालू आहे. रत्नागिरी शहरामध्ये प्रामुख्याने कार्य करत असलेल्या या कोकणचा सन्मान संस्थेचे सर्व पदाधिकारी हे बहुतेक रत्नागिरी शहराच्या आसपास असतात. त्यामुळे या ठिकाणी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योगमंत्री महाराष्ट्र शासन नामदार उदयजी सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, सर्व मान्यवर, श्री रामशेठ माप, श्री कुमारजी शेटे या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो की या संस्थेचे अध्यक्ष दत्ता खाडे साहेब, उपाध्यक्ष रवी जाधव कोतापकर साहेब, सचिव काका तोडकर साहेब, त्याचबरोबर कोषाध्यक्ष सुनील पवार साहेब यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचे. प्रगट महाराष्ट्र साप्ताहिक आणि कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 आज या सभागृहामध्ये संपन्न होतो. या निमित्तानं आजचे विशेष अतिथी, विशेष पाहुणे त्यांच्या उपस्थितीत आपल्या सर्व गुणवंतांचा सन्मान होणार आहे. त्या सर्व व्यासपीठातील मान्यवरांचं आणि खास करून पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योगमंत्री महाराष्ट्र शासन उदयजी सामंत साहेब यांचं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया.
मी आदरणीय सामंतसाहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण प्रथमतः या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करावं अशी विनंती आहे. आदरणीय नामदार उदयजी सामंतसाहेब यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर श्री भाऊसाहेब तालुका शिवसेना रत्नागिरी, श्री कृपाजी शेडे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस, श्री राजीव भांडेकर पर्यटन संस्था अध्यक्ष, श्री विनायक हत्कंबर साहेब, मान्य सर संगमित्रा फोडले मॅडम, श्री केशव भोईर साहेब या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलन होते. आपण जोरदार टाळ्या वाजवून काका तोरणकर या ठिकाणी दीप प्रज्वलन करतात. या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, अध्यक्ष दत्ता खाडे साहेब, उपाध्यक्ष रवी जाधव कोतापर साहेब, सचिव काका तोरणकर साहेब, कोषाध्यक्ष सुनील पवार सर या सर्वांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या खास उपस्थितीत हा दीपप्रज्वलनाचा सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योगमंत्री महाराष्ट्र शासन नामदार उदयजी सामंत साहेब यांचं या संस्थेच्या वतीनं आदरपूर्वक स्वागत होते. साहेब आपण या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. संस्थेच्या वतीनं साहेबांचं स्वागत होते. प्रगट महाराष्ट्र साप्ताहिक आणि कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी या दोन्ही संस्थांच्या वतीनं हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय. आणि या निमित्तानं आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होतंय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, वाजत राहिल्या पाहिजेत. आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब. या ठिकाणी नागवेकर मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. राजनजी शेडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. काका फुले मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बाबूशेठ माप या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील काका या साईडला आहे तिकडे इथे. डॉक्टर श्रीधर ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. श्री केशव भोईर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. श्रीधर ठाकूर साहेब, श्री केशव भोईर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर श्री राजीव भांडेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. श्री राजीव भांडेकर साहेब, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. श्री विनायक हतकंबर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. श्री विनायक हतकंबर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी 1-2 मिनिटात संस्थेसंदर्भात प्रास्ताविक श्री रवी जाधव कोतापर साहेब यांनी करावी अशी विनंती आहे. महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा देवी. आज या व्यासपीठाला जमलेले रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री, सर्वांचे आपले लाडके उदयजी सामंत साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर मान्यवर, पुरस्कार विजेते सर, आज आम्ही हा पुरस्कार प्रत्येकाला देतो की रत्नागिरी ही आपली रत्नांची खाण आहे. आणि या बरेचसे रत्न हे आपल्यापासून आपल्या जवळ असं पण आपल्याला म्हणजे आपल्याला दिसत नाही आहे.
आज विविध स्तरावर सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करतात, वाडीवाडीतून काम करतात, काही कला क्षेत्रातून काम करतात, काही क्रीडा क्षेत्रातून काम करतात. अशा मान्यवरांचा आपला प्रकट महाराष्ट्र आणि कोकणचा सामाजिक संस्थेच्या वतीने एक आपला राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा मी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा पुरस्कार देण्यामागचं कारण की प्रत्येक पुरस्कर्ता याला पाठीवरती थांब आणि याने पुढचे कार्य चांगलं करावं आणि चांगल्या कामामध्ये त्यांना यश हो, एवढंच मी बोलून साहेबांना जायचं आहे. म्हणून मी 2 मिनिटांची थांबून साहेबांना पण आपल्याला ऐकायचं आहे आणि मेन म्हणजे प्रत्येकाला पुरस्कार साहेबांच्या हस्ते घ्यायचा आहे आणि तो पुरस्कार हा प्रत्येकाच्या लक्षात राहील. म्हणून मला 2 मिनिटांचा प्रास्ताविक संपवतो. जय. साहेबांची या ठिकाणी सूचना आले. ताबडतोब पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2024. प्रदीप विष्णू सावंत, आंबा बागायतदार. श्री राजेंद्र भागा पवार, उपक्रमशील आदर्श शिक्षक, कला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी. सौ नेहा रवींद्र नलावडे, महिला उद्योजिका. श्री राजेंद्र कृष्णा कांबळे, आदर्श कर्मचारी, SRPF पोलीस दलातील सेवानिवृत्त. इक्बाल उस्मान जमादार, आदर्श पत्रकार, समाजभूषण पुरस्कार पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल. सौ कांचन कृष्णकांत नागवेकर, महिला रत्न पुरस्कार. श्री सुभाष मनोहर खाडे, आदर्श उद्योजक. श्री अजित रामचंद्र शिंदे, उद्योग भूषण. श्री प्रकाश सदानंद साळवी, आंबा बागायतदार. श्री श्रीधर ठाकूर देसाई, वैद्यकीय क्षेत्र, इन्फिगो आय केअर. श्री राजू भाटलेकर, आरोग्य सेवा तसेच पर्यटन संयोजक. श्री राजेश बळीराम महापुस्कर, उद्योग भूषण. श्री विनायक श्रीधर नागवेकर, आंबा व्यावसायिक. श्री विजय रामचंद्र साळवी, आंबा व्यावसायिक. श्री रामचंद्र गणपत गराटे, ज्येष्ठ समाजसेवक. डॉक्टर राम मेस्त्री, वैद्यकीय सेवा. श्री सतीश पोवार, आंबा व्यावसायिक. श्री उत्तम शेठ नागवेकर, आंबा व्यावसायिक. श्री दशरथ सहदेव रांगणकर, नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य. समीक्षा सचिन तळेकर, अशोक नागवेकर, श्री गावखडकर. जिल्हास्तरीय पुरस्कार 2024. भैरी जुगाई नमन मंडळ, टेंभे, खाडेवाडी, रत्नागिरी, उत्कृष्ट नमन मंडळ. श्री प्रभाकर बाब्या खाडे, उत्कृष्ट स्त्री पात्र कलाकार. माऊली भजन मंडळ, कारवांचीवाडी, रत्नागिरी, उत्कृष्ट भजन मंडळ. श्री नितीन लक्ष्मण जाधव, समाजभूषण. शिवगर्जना नवलाई ढोल पथक वादक, नाचणे, रत्नागिरी. सौ वर्धा परशुराम ढेकणे, आदर्श समाजसेविका. सौ शीला अनिल चवेकर, आदर्श मुख्याध्यापिका. श्री प्रसाद विनायक हातखमकर, आदर्श समाजसेवक, LIC क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. श्री रफिक अब्दुल रहमान कौचाली, आदर्श उद्योजक. श्री मुजीब अली नाडकर, आदर्श समाजसेवक. श्री प्रवीण रामचंद्र शिंदे, समाजभूषण. चांदेराई बीट 1, अंगणवाडी सेविका मदतनीस, उत्कृष्ट सेविका. चांदेराई बीट 2, अंगणवाडी सेविका मदतनीस, उत्कृष्ट सेविका. श्री अनिल सुभाष चव्हाण, आदर्श मुख्याध्यापक. श्री नरेंद्र गणपत साळवी, आदर्श समाजभूषण. सौ वृषाली अमोल माने, महिला उद्योजिका. श्री जानाई एंटरप्राइजेस. सौ भाग्यश्री गजानन ठीक, आदर्श परिचारिका. सौ सेजल सचिन ससाळ, आदर्श परिचारिका. कुमारी दक्षता दत्ता खाडे, आदर्श परिचारिका. श्री अजय तुळशीराम मोहिते, आदर्श कर्मचारी, बीट अंमलदार, पोलीस दलातील. कुमारी सायली कृष्णकांत नागवेकर, आदर्श शासकीय अधिकारी. डॉक्टर श्यामसुंदर मोरे, आदर्श वैद्यकीय अधिकारी. सौ वर्षा विलास ठाकरे, अंगणवाडी सेविका. संजय पाटील, समाजसेवक. सौ लता पाटील, कवयित्री. सुभाष बबन पाटील, शैक्षणिक क्षेत्र. पांडुरंग अर्जुन झेले, शैक्षणिक क्षेत्र. सुप्रिया रवींद्र भोवड, कवयित्री. मोरिया बचत गट टेंभे, उत्कृष्ट सेवाभावी बचत गट. सतीश पवार. प्रदीप बुधाची तापेकर. सूरज विजय खाडे. कुणाल विजय पाटील, लाठीकाठी लांजा. संतोष घोसाळे. जया भूपेश डावर, समाजसेविका. वैशाली केशव भोईर, शिक्षण संस्थापक, डोंबिवली. प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक आणि कोकणचा सन्मान सामाजिक संस्था
या संस्थांमार्फत आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रकट महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपादक रवीजी जाधव कुतापकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजनजी शेटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश बाबूशेठ माप, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर श्रीधर ठाकूर, विनायकजी हातकमकर, राजूजी भाटलेकर, कांचनताई नागवेकर, दत्ताजी खडे, काकासाहेब कोरडणकर, सुनील पवार, रवी जाधव, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सत्कारमूर्ती आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, ज्यावेळी सगळी संस्थेची मंडळी मला भेटली आणि मला त्यांनी निमंत्रण दिलं की या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला वाटलं होतं की 5-10 सत्कार असतील, पण एकूण 55 सत्कार आहे. आणि मला असं वाटतं की 55 लोकांना एकत्र सत्कार करणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था. सगळ्या सत्कार मूर्तींचा मला सत्कार करायचा होता. मला ते भाग्य मिळणार होतं, परंतु माझी एक पत्रकार परिषद असल्यामुळं मला कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागणार आहे. त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण छोट्या छोट्या संस्था किती ताकदीचं काम करतात हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं. काका कोरडणकर असतील, दत्ता खाडे असतील, माझे सर्व सहकारी असतील, त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलंय त्यांना शाबासकी देण्याचं काम या सत्कार समारंभात केलेलं आहे. आणि या सत्कार समारंभाचं वैशिष्ट्य असं आहे, जे रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या 55 सत्कारामध्ये सर्व जाती धर्माचे सत्कार घेणारे सन्मानमूर्ती या कार्यक्रमाला उपस्थित. आणि म्हणून ही संस्था जाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून काम करते, असा एक नवा आदर्श महाराष्ट्राच्या स्तरावर आपण सगळ्यांनी निर्माण केला. राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. जिल्हा स्तरावरच्या देखील सत्कार मूर्तींचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करत असताना एक विनंती करतो, या 55 लोकांनी एक संकल्प केला पाहिजे. पुढच्या वर्षी आपल्यासारखेच आदर्श 55 लोक या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून अहोरात्र मेहनत केली. आता माझा सत्कार झाला, मी सत्काराच्या निमित्तानं मोठा झालोय, आता समोरच्याचा सत्कार होऊ नये या भावनेतनं काम करण्यापेक्षा माझ्यासारखी सत्कार मूर्ती या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजे. आणि कष्ट हा शब्द मी जबाबदारीनं वापरतोय, कारण सत्कार मूर्ती, सत्काराला मात्र तयार करणे फार कष्टाचं काम. कष्टातनं हे सत्कार मूर्ती उभं राहतात. कारण आपण जे सत्कार केलेले आहेत ते सामाजिक क्षेत्रातले आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातले आहेत. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की गावाच्या स्तरावर जी लोककला सादर केली जाते त्या नमनापासून भजनापर्यंतच्या सगळ्याच कलाकारांचे आपण सत्कार केले. याचा अर्थ ही संस्था फक्त सत्कार करत नाही, तर लोककला जागवण्याचं देखील काम करते आणि लोककला टिकवण्याचं देखील काम करते. हे मूर्तिमंत उदाहरण हे आमच्यासारख्या पुढाऱ्यांना घेण्यात आलं. बाबू शेठना माहिती आहे, मी तर खाड्यांचं नमन बघितलं नाही, पण जाकडे आणि नमन म्हणजे एके ठिकाणी जर पुष्पा पिक्चर लागला आणि एके ठिकाणी जाकडी असेल तर मी पुष्पा पिक्चर सोडून जाकडी बघायला जाईल, पुष्पा पिक्चर सोडून नमन बघायला जाईल. आणि मी किती वेळा गेलो हे बाबू शेठना चांगलं माहिती. त्यामुळे या लोककला टिकवण्याचं काम देखील या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सामाजिक काम करणाऱ्यांना त्यांचा उमेद वाढवणारा हा सत्कार आहे, त्यांच्यामधली ऊर्जा वाढवणारा हा सत्कार आहे. आणि हे सत्कार करत असताना तुम्ही पक्षाचा देखील समतोल राखला, म्हणजे कोणच नाराज होणार नाही याची देखील दक्षता घेतली. बरोबर आहे की? आता आम्ही सगळे व्यासपीठावर आहोत. कांचनताईंचा सत्कार केलाय म्हणजे आमच्या शिवसेनेचा सत्कार तुम्ही केलाय.
राजू पाटलेकरांचा सत्कार केलाय म्हणजे भाजपचा सत्कार केलाय, म्हणजे तुम्ही भानगडीतच पडलेलं नाही, महायुतीचा सत्कार करून टाकलाय म्हणजे आम्ही राजवण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन समाज घडवण्याचं काम देखील या संस्थेच्या माध्यमातून होतोय. हा आदर्श इतर संस्थांनी घेतला पाहिजे. मी अनेक संस्थांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिलो, अनेक जिल्ह्यामध्ये सत्कार समारंभाला उपस्थित राहिलो, परंतु आजचा सत्कार समारंभ आगळा आणि वेगळा आहे. सगळ्यांची मी नावं वाचत नाही, पण सगळ्यांची नावं जर आपण बघितली की त्याच्यावर आपण नजर टाकली तर पत्रकारापासून आंबा व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांचे सत्कार आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये केलेले आहेत. आज महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कालचं बजेट आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. देशाच्या पातळीवर महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये मी आपला पालकमंत्री म्हणून काम करतो, त्या सरकारनं या राज्यातल्या 2.5 कोटी महिलांसाठी काल एक योजना जाहीर केली. जी माझी महिला भगिनी कष्ट करते, घराचं नियोजन करते, घराचं आर्थिक नियोजन करते, मुलांना सांभाळते, त्यांना देखील शाळेमध्ये पाठवते, पण ते सगळं करत असताना तिला देखील पुन्हा एकदा बाहेर जाऊन कष्ट करावे लागतात. अशा ज्या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिला आहेत, त्या 2.5 कोटी महिलांना पर महा दर महिन्याला 1500 रुपये खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने. मला आपल्या संस्थेला एक विनंती करायची आहे. सत्कार समारंभ तर तुम्ही केलाय, परंतु कालच्या योजना ज्या आहेत या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी पण पुढाकार घेतला पाहिजे. आपण जर व्यवस्थितरित्या महिलांचा सर्वे केला तर एका घरामध्ये किमान 4500 रुपये मिळू शकतात. एवढ्या ताकदीची काल आम्ही जाहीर केलेली योजना आहे. पिंक रिक्षा नावाची एक योजना आम्ही जाहीर केलेली आहे. मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये आम्ही जे देत होतो ते 25,000 रुपये आता केलेले आहेत. सिलेंडर महाग होणार की स्वस्त होणार त्याच्यापेक्षा ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे जेमतेम आहे त्यांना दर वर्षाला 3 LPG सिलेंडर देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आमच्या सरकारनं घेतला. मला असं वाटतं आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सरकारनं महिलांसाठी जे निर्णय घेतले नव्हते ते निर्णय आमच्या सरकारनं घेतले, याबद्दल देखील मला अभिमान आहे. आणि म्हणून अशा संस्थांनी हे जे वैयक्तिक लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या सरकारनं हे दिलंय त्या सरकारचे आभार देखील महिला भगिनींनी मानले पाहिजे. आज युवा वर्ग देखील मोठ्या पद्धतीने आहे. युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि कुठच्याही कार्यशाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर 10,000 रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय हा काळ आमच्या सरकारने घेतला. जे शेती पंप आहे ज्याची कपॅसिटी 7.5 हॉर्सपॉवर आहे त्याचं देखील वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलाय. मला असं वाटतं की अशा संस्थांना मला विनंती करायची आहे, तुम्ही कुठच्या पक्षाच्या त्याच्यापेक्षा सरकारनं केलेले चांगले निर्णय ते लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना जर प्राप्त करून दिल्या तर आयुष्यात तुमच्या संस्थेला महिला भगिनी विसरणार नाही, युवा वर्ग विसरणार नाही, वरिष्ठ लोक देखील विसरणार नाही. इतकं चांगलं काम सामाजिक संस्थांनी करणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडनं अपेक्षा कशासाठी आहे तर तुम्ही चांगले कार्यक्रम करताय, तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करताय, तुम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करताय, तुम्ही युवकांना एकत्र करण्याचं काम करताय. आणि म्हणूनच अशा संस्थांनी जर पुढाकार घेऊन आमच्या शासनाचे उपक्रम लोकांपर्यंत जर पोहोचवले तर पुढचा जो कार्यक्रम होईल पुढच्या वर्षीचा काही तुम्ही न बोलवता देखील 10,000 महिला उपस्थित राहतील एवढं काम आपण करावं ही देखील. आणि शेवटी सरकार काम करत असताना ज्या लाभार्थ्यांसाठी आम्ही काम करतो, ज्या घटकासाठी काम करतो त्या घटकाने देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आज अनेक महिला भगिनींचे देखील सत्कार झालेले आहेत. ज्या महिला भगिनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून आपला सत्कार जो झालेला आहे त्या सत्काराला मी किती पात्र आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पुढाकार घेण्याचा निश्चय आणि संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं
काका आपण सगळ्यांनी मिळून करूया, एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज कुमार शेटे साहेब व्यासपीठावर नाही आहे, पण कुमार शेटे साहेबांचं 4-5 वेळा नाव येतं. नाही का सांगतो, ते ज्यावेळी या तालुक्याचे सभापती होते, काका तुम्हाला माहिती आहे सभापती होते, ते व्यासपीठावर नसताना देखील मी त्यांचं कौतुक करतो. हा निरोप त्यांच्यापर्यंत माझा पोचवावा. ते ज्यावेळी सभापती होते, मी ज्या तुम्हाला योजना सांगितल्या त्या योजना कशा लोकांपर्यंत पोचवायच्या असतात याचं जर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तालुक्यातली एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे कुमार शेटे. त्यांच्याकडनं हे घ्या, कारण सभापती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कुमार शेटेने या तालुक्यामध्ये केलं. मला माहिती आहे विधानसभेला ते मला मदत करणार नाही, पण तरी देखील त्यांनी चांगलं काम केलंय ही सांगण्याची दानत कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. आणि म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते व्यासपीठावर नसताना देखील संपर्क कसा असावा, संपर्कानं लोकांपर्यंत कसं पोचावं आणि सर्वसामान्यांना योजना कशा पोचवाव्यात त्याचं तुम्हाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल, खरोखरच कुमार शेटेंचं नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की योजना ज्या भाषा कुठं आणल्या की भाषण लवकर संपवा म्हणून माझ्यावर सोडल्या. मगाचपासून फक्त 2-4च भाषा मला त्रास देतात. राजकारणात भरपूर आहेत मला त्रास देणार भाषा, पण एकच विचार केला. तर माझी काका आपल्याला विनंती आहे की सत्कार समारंभ आज संपन्न झाला, आज संपला, पण उद्यापासून या संस्थांनी नव्या उमेदीनं काम केलं पाहिजे. आज प्रकट महाराष्ट्र सारखं साप्ताहिक आपल्या सोबत आहे. रवीजी, मला आपल्याला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत, पण धन्यवाद देत असताना एक विनंती करतो की साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र आपण करत असताना त्याच्यातनं देखील नाविन्यपूर्ण आपण लोकांना काय देतोय त्याची देखील चर्चा तुमच्यासारख्या लिहिणाऱ्या लोकांनी केली पाहिजे. मी अनेक वेळा सांगितले की आता वर्तमानपत्रांचे दिवस सोशल मीडियाने घेतलेले आहेत आणि सोशल मीडियामध्ये पत्रकाराची आवश्यकताच नाही, लेखकाची आवश्यकताच नाही. घराघरात लेखक बनलेले आहेत, ज्याच्याकडे मोबाईल आहे तो लेखकच आहे. त्यांनी कोणावरही काही लिहावं आणि परत दुसरीकडे पाठवावं हा एक नवीन धंदा त्या सोशल मीडियाला आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून सोशल मीडियाचं वर्तमानपत्रावर आक्रमण होत असताना प्रकट महाराष्ट्रानं आपला एक वेगळा ठसा या पत्रकारितेमध्ये उठवावा ही देखील त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आज मला या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मिळून बोलवलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि भविष्यामध्ये या संस्थेच्या सोबत शासन देखील आहे आणि तुमचा एक सहकारी म्हणून उदय सामंत देखील आहे हा शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. तुमचा कार्यक्रम असल्यामुळं मला हा कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागतोय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांचा ज्यांचा सत्कार झालाय, ज्यांचा ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी 1-2 सत्कार 3 सत्कार आपण साहेबांच्या हस्ते पुन्हा घेतोय. त्यांचा हट्ट आहे की साहेबांच्याच हस्ते आमचं सन्मान. खरं तर सगळ्यांचाच हट्ट आहे. लता पाटील मॅडम आपला सन्मान होतोय. लता पाटील मॅडम साहित्यिक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हट्ट कसा असावा ते लता पाटील मॅडम यांच्याकडून शिकावं. साहेबांच्याच हस्ते माझा सन्मान व्हायला पाहिजे. बघा नाही केलं तर बघा असं म्हणून दिलं पाठीमागे. दशरथ रांगणकर नाट्यक्षेत्र यांचे रफिक कौचे यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. आणि प्रवीण शिंदे यांनी या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी यायचं आहे. रफिक कौचे सुभाष मनोहर काळे, सुभाष काळे सर्वांचा सन्मान होतो साहेबांच्या हस्ते. सुभाष मनोहर काळे आदर्श उद्योजक, श्री अजित रामचंद्र शिंदे उद्योग भूषण. सुभाष मनोहर काळे, त्यानंतर अजित रामचंद्र शिंदे, श्री प्रकाश सदानंद साळवी अहमदाबाद,
श्री राजेश बळीराम मापुसकर उद्योगभूषण, राजेश बळीराम मापुसकर. श्री विनायक श्रीधर नागवेकर, विनायक श्रीधर नागवेकर. श्री विजय रामचंद्र साळवी आंबा व्यावसायिक. श्री रामचंद्र गणपत कराटे ज्येष्ठ समाजसेवक. श्री सतीश पवार आंबा व्यावसायिक. श्री उत्तम शेठ नागवेकर आंबा व्यावसायिक. समीक्षा सचिन तळेकर, समीक्षा तळेकर. त्यानंतर अशोक नागवेकर, श्री गावकरकर. माऊली भजन मंडळ कारवांचीवाडी. श्री रफीक अब्दुल रहमान कौचाली आदर्श उद्योजक. श्री मुजीब अली नाडकर आदर्श समाजसेवक. श्री प्रवीण रामचंद्र शिंदे समाजभूषण. चांगल्या पीठ नंबर 1 अंगणवाडी सेविका मदतनीस उत्कृष्ट सेविका. चांद्रे पीठ 2 अंगणवाडी सेविका मदतनीस उत्कृष्ट सेविका. पीठ 1 आणि पीठ 2 1 नंबर. चांद्रे पीठ 1 नंबर. चांद्रे पीठ नंबर 2 अंगणवाडी सेविका मदतनीस. बीट नंबर 2 अंगणवाडी सेविका मदतनीस झाले. श्री नरेंद्र गणपत साळवी आदर्श भूषण. नरेंद्र गणपत साळवी. श्री नरेंद्र गणपत साळवी आले का? श्री नरेंद्र गणपत साळवी. तानाई एंटरप्राइजेस. सौ ऋषाली अमोल माने. सौ भाग्यश्री गजानन ठीक आदर्श परिचारिका. सौ भाग्यश्री गजानन ठीक आलेत का? सौ भाग्यश्री गजानन ठीक. सौ शेजल सचिन रसाळ आदर्श परिचारिका. सौ शेजल सचिन रसाळ आदर्श परिचारिका. सौ शेजल सचिन रसाळ. समजा सन्मान चिन्ह इकडचे तिकडे झाले असेल तर तुम्हाला बंधुक मैत्री काळजी करू नका. कुमारी दक्षता दत्ता खाडे आदर्श परिचारिका. दक्षता दत्ता खाडे आदर्श परिचारिका. श्री अजय तुळशीराम मोहिते आदर्श कर्मचारी बीड अंमलदार पोलीस दल. श्री अजय तुळशीराम मोहिते. कुमारी सायली कृष्णकांत नागवेकर आदर्श शासकीय अधिकारी. सायली नागवेकर मॅडम. डॉक्टर
श्यामसुंदर मोरे आदर्श वैद्यकीय अधिकारी, सतीश पवार, प्रदीप उदाजी सोपकर, मोरया बचतगट टेंबे, प्रदीप उदाजी सोपकर, सूरज विजय खाडे, कुणाल विजय पाटील, लाठीगाडी लांजा, संतोष घोसाळे, जया भुवेश डावर, वैशाली केशव भोई, अजूनही या ठिकाणी कोणी उपस्थित आहेत आणि सन्मान करायचा राहिलाय त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधा. सर्व सन्मान मूर्तींची नावं या ठिकाणी वाचून पूर्ण झालेली आहेत आणि तरी देखील या हॉलमध्ये या सभागृहामध्ये कोणी सत्कार मूर्ती चिंतक असतील. सतीश तुकाराम साळवी, ज्यांचे ट्रॉफी सर्टिफिकेट्स बदलले असतील त्यांनी पाठीमध्ये त्या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ते बदलून घ्या. श्री मोहम्मद मुनीर प्रकट महाराष्ट्र प्रतिनिधी, श्री दिनेश भुमणे प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक प्रतिनिधी, संगीता वाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत का? संजना वाडकर, संजना वाडकर ज्या गुणवंत सत्कार मूर्तीच्या प्रमाणपत्र किंवा सन्मान चिन्ह यांची अदलाबदल झाली असेल तर ताबडतोब याच ठिकाणी ते बदलून घ्या, जेणेकरून ताबडतोब याच ठिकाणी बदलून घ्या, तुम्हाला बदलून मिळतील. ज्या मंडळींचं सन्मान चिन्ह प्रमाणपत्र बदलले असेल कृपया आपण ते बदलून घ्या. सर्व सत्कार मूर्तीचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन. सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. सर्वांनी बसून घ्या. सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्या. सर्वांनी कार्यक्रम संपलेला नाही, फक्त साहेब जाणार होते म्हणून त्या ठिकाणी त्याला लवकर मोकळी करून दिलेली आहे. सर्व सत्कार मूर्ती विनंती आहे, कृपया आपण बसून घ्या. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.